नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ ॲस्पिरंट्स हब या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण महत्त्वाचे युद्ध अभ्यास आणि देश बघणार आहोत मित्रांनो, म्हणजेच मिलिटरी जॉईंट ऑपरेशन्स बघणार आहोत मित्रांनो. तर चला सुरुवात करूया मित्रांनो. सागरी दक्षता, भारतीय नौदलांचा सराव. नौदल म्हणजे नेव्ही कुठे असतात? सागर, पाण्यात. सागरी दक्षता सी विजिल 24 म्हणजेच भारतीय नौदलांचा सराव आहे. पूर्वी पहार, तिन्ही भारतीय संरक्षण दल. पूर्वी प्रहार, तिन्ही भारतीय संरक्षण दल. ऑस्ट्रा हिंद, भारत आणि ऑस्ट्रेलिया. एवढून लक्षात ठेवता येते, ऑस्ट्रेलिया आणि हिंद म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया. विनबॅक्स 2024, व्हिएतनाम आणि भारत. कोणत्या दोन देशांमध्ये झाला? व्हिएतनाम आणि भारत. कशावरून कसं लक्षात ठेवता येईल? व्हीचं व्हिएतनाम आणि इनचं इंडिया. व्हिएतनाम आणि इंडिया. वज्रप्रहार 2024 कोणत्या दोन देशादरम्यान झाला आहे? भारत आणि अमेरिका. कसं लक्षात ठेवता येईल? वज्र प्रहार भारत अमेरिका मर असं कन्सिडर करा की वज्रप्रहार हे शेवटचं अस्त्र असतं मित्रांनो, आणि ते एकदा सोडलं की कोणताही व्यक्ती मरतो, म्हणून अमेरिका मर. त्याच्यावरून लक्षात ठेवू शकतो की वज्रप्रहार 2024 भारत आणि अमेरिके दरम्यान आहे. नेक्स्ट, गरुड शक्ती 2024 भारत आणि इंडोनेशिया. रूटवरून असं कन्सिडर करा मित्रांनो, हा शब्द आहे रूट, आणि भारत आणि इंडोनेशिया. इंडो म्हणजे इंडिया कन्सिडर करा सध्यासाठी. भारत तर आपल्याला लक्षात ठेवावंच लागत नाही, कारण की भारतासोबतच दुसऱ्या देशाचे युद्ध अभ्यास असतात. भारताला सोडून का इंडो म्हणजे इंडिया. लक्षात ठेवण्यासाठी आपण असं समजू शकतो की इंडियातले लोक खूप रूढ असतात. आपल्या फक्त समजण्यासाठी आहे, असं काही नसते. ठीक आहे, इंडियातले लोक रूढ असतात. गरुड शक्ती 2024 भारत आणि इंडोनेशिया. नेक्स्ट, नसीम अल बहर भारत आणि ओमान. कसं लक्षात ठेवता येईल? ओमान वरून आपण ओम लक्षात ठेवू शकतो मित्रांनो. आणि बहिरा ओमचा जाप जर केला बहिरांना पण ऐकू जातो मित्रांनो, असं कन्सिडर करू शकतो. नसीम अल बहर म्हणजे भारत ओमान. नेक्स्ट, 3 GNMPX भारत आणि जर्मनी. कोणत्या दोन देशादरम्यान? भारत आणि जर्मनी. इंडिया जर्मनी असं लक्षात ठेवतो. इथे दिलेलं आहे इंडिया जर्मनी, भारत जर्मनी. सिम्बेक्स 2024 सिंगापूर आणि भारत. सिंगापूर आणि इंडिया असं लक्षात ठेवू शकता. सिंगापूर आणि इंडिया. नेक्स्ट, स्वावलंबन शक्ती सुदर्शन चक्र कॉम्स. स्वावलंबन शक्ती सुदर्शन चक्र कॉम्स. स्वावलंबन शक्ती सुदर्शन चक्र कॉम्स. नेक्स्ट, सागर कवच तटरक्षक दल. सागर आणि तटरक्षक दल म्हणजे हे कोस्ट गार्ड असतात मित्रांनो. नेक्स्ट, IB समार 8 भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका. इंडिया इथे दिलेला आहे मित्रांनो. इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका. इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका. इंडिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका. 8 भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका. नेक्स्ट, मलबार 2024 बहुराष्ट्रीय. तितकं IMP नाही मित्रांनो. नेक्स्ट, कॅरियर स्ट्राईक भारत आणि इटली. कसं लक्षात ठेवता येईल? कॅरियर इटलीवरून इटली. सध्या आपल्याला जॉब नाही आहे असं कन्सिडर करा, आणि इटली ठेवा. इटलीवरून आपण एक बिझनेस सुरू करतोय आणि आपलं कॅरियर बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर भारत इटली कॅरियर स्ट्राईक असं कन्सिडर करू शकता. नेक्स्ट, कझिन 2024 भारत आणि कझाकिस्तान. इथे दिलेलं आहे कझाकिस्तान आणि इंडिया. नेक्स्ट, काकाडू बहुराष्ट्रीय. नेक्स्ट, ऐक्य भारतीय लष्कर. नेक्स्ट, अल नजाह 5 भारत आणि ओमान. अल नजाह कोणत्या दोन देशादरम्यान? भारत आणि ओमान. ईस्टर्न ब्रीज भारत आणि ओमान. ब्रीज कसा असतो? आडवा आणि सरळ असतो मित्रांनो. आडवा आणि सरळ. मान लक्षात ठेवून द्या, एखाद्या व्यक्तीची मान सरळ किंवा आडवी आहे. ठीक आहे, ईस्टर्न ब्रीज. नेक्स्ट, युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान? भारत आणि अमेरिका. नेक्स्ट,
भारत आणि फ्रान्स, महत्वाचं इम्पॉर्टंट आहे, वरून भारत आणि फ्रान्स. फ्रान्सवरून आपण असं लक्षात ठेवू शकतो फॅन्स. वरून म्हणजे वरुण धवन, वरुण धवनचे फॅन्स भरपूर आहेत, म्हणून वरून हे कोणत्या दोन देशादरम्यान आहे, भारत आणि फ्रान्स. मित्रशक्ती, भारत आणि श्रीलंका, भारत आणि श्रीलंका. उदार शक्ती, भारत आणि मलेशिया, उदार शक्ती. मले, मलेवरून आपण मुलं लक्षात ठेवू शकतो, मुलं, मुलं, मुलं हे उदारवादी असतात असं लक्षात ठेवता येईल. उदार शक्ती म्हणजे मुलं, मुलावरून मलेशिया. नेक्स्ट, तरंग शक्ती, पहिला टप्पा बहुराष्ट्रीय. तरंग शक्ती, दुसरा टप्पा बहुराष्ट्रीय. खान क्वेस्ट 2024, बहुराष्ट्रीय. पिच ब्लॅक 2024, बहुराष्ट्रीय. नेक्स्ट, नोमॅडिक एलिफंट, भारत आणि मंगोलिया, हा पण इम्पॉर्टंट आहे. नोमॅडिक एलिफंट लक्षात ठेवावं लागेल, भारत आणि मंगोलिया. नेक्स्ट, जिमेक्स 24, भारत आणि जपान, दिलेलं आहे ते, जपान आणि इंडिया, JI वरून. नेक्स्ट, पर्वत प्रहार, भारतीय लष्कर, मैत्री 2024, भारत आणि थायलंड, कोणत्या दोन देशादरम्यान, भारत आणि थायलंड. सागरी भागीदारी सराव, भारत आणि स्पेन, MPX, भारत आणि स्पेन. रिम ऑफ द पॅसिफिक, रिम ऑफ द पॅसिफिक हे बहुराष्ट्रीय आहे. फ्रीडम एज, त्रिपक्षीय. नेक्स्ट, उल्ची फ्रीडम शिल्ड, अमेरिका दक्षिण कोरिया, अमेरिका आणि दक्षिण कोरिया. फ्रीडम शिल्ड हे कोणत्या दोन देशादरम्यान आहे, अमेरिका आणि दक्षिण कोरिया. या प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाचे युद्ध अभ्यास बघितलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.